नेरळ दहिवली पुलाला अलीकडील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेरळ उपशहर प्रमुख तथा राजेंद्र गुरुनगर रहिवासी संघाचे अध्यक्ष संदीप नारायण उतेकर यांनी 13 जुलै 2026 रोजी कर्जतचे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांना निवेदन सादर करून पुलाच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली। निवेदनानुसार गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नेरळ दहिवली पुलाच्या दोन्ही बाजूंचे काठ खचले असून संरक्षणासाठी उभारण्यात आलेले लोखंडी रॉड उखडले। पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून वाहन चालक, पादचारी आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला। संदीप उतेकर यांनी प्रशासनाला इशारा देत पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली। वेळेत उपाययोजना न झाल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता असून महाड येथील सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेप्रमाणे एखादी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी असे त्यांनी निवेदनात म्हटले। सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने संबंधित विभागाला तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करून पूल सुरक्षित व वाहतुकीयोग्य करावा अशी मागणीही करण्यात आली। निवेदनासोबत पुलाच्या सद्यस्थितीची छायाचित्र जोडण्यात आली असून प्रशासनाने प्राधान्याने सकारात्मक निर्णय घेऊन दुरुस्तीची कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान पुलाच्या वाढत्या दुरवस्थेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून पुढे एखादा अपघात घडून जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, शासन, संबंधित विभाग की लोकप्रतिनिधी असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे। ब्युरो रिपोर्ट, कर्जत लाईव्ह।